हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आजच्या लेक्चर्समध्ये आपण बालकांसंबंधित सर्व कायदे जे आपल्याला विचारले जाणारे आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। त्यावरती महत्त्वपूर्ण विषयामधील जे क्वेश्चन्स असतील त्या क्वेश्चन्सवर देखील आपण चर्चा करणार आहोत। वही आणि पेन घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे राईट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि अधूनमधून या कायद्यांचं विस्तृत लेक्चर देखील आपल्याला यामध्ये लिंकमध्ये मिळणार आहे। त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका। तर यामध्ये पहिला कायदा जो आहे तो आहे बालश्रम प्रतिबंध व नियमन कायदा 1986। यामध्ये गुरुपाद स्वामी समितीच्या शिफारशीनुसार या कायद्याची निर्मिती झालेली आहे। बालक म्हणजे 14 वर्ष वय असणारा। प्रत्येक कायद्यामध्ये बालक किती वर्षापर्यंतचे आहेत हे त्या ठिकाणी नोट डाऊन करून घेत चला। प्रतिबंधित व्यवसायाची यादी। आता या कायद्यानुसार प्रतिबंध आणि नियमन केलेलं आहे बालश्रमांचं। बालश्रम म्हणजे लहान मूल, 14 वर्षाच्या आतले मूल या ठिकाणी कसल्याही कामाचं श्रम करता कामा नये, कारण त्याचं वय जे आहे हे शिक्षण, प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचं आहे। मग प्रतिबंधित व्यवसायाची यादी ही सर्वप्रथम 1986ला हा ज्यावेळेस कायदा झाला त्यावेळेस 7 क्षेत्रांसाठी 7 व्यवसायांसाठी होती। पुन्हा नंतर प्रतिबंधित प्रक्रियांची यादी अशी 2 प्रकारच्या याद्या काढण्यात आलेल्या होत्या। यामध्ये प्रक्रियांची जी संख्या होती ती 18 होती, परंतु 2012मध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि या दुरुस्तीन्वये 2016मध्ये लोकसभा राज्यसभेमध्ये त्याला संमती मिळून ही दुरुस्ती अंमलात आली आणि त्यानुसार ही जी 2 याद्या काढलेल्या होत्या त्यामध्ये व्यवसायांची संख्या 7 वरून 18 गेली आणि प्रक्रियांची संख्या 18 वरून 65 गेली। यावरती आपल्याला क्वेश्चन हा या 2 यादी संबंधित विचारला जाऊ शकतो। 14 ते 18 वयोगट या नवीन दुरुस्तीनुसार 14च्या पुढे काय तर 14 ते 18 जे वयोगट आहे यांना किशोर म्हणून मान्यता मिळाली आणि 14 वर्षाच्या वयापर्यंतचे सर्व कामावरती बंदी करण्यात आली। मात्र त्यामध्ये एक अपवाद ठेवण्यात आला, तो म्हणजे शिक्षणावर परिणाम होणार नाही अशा कामास त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसाय मालकांना 6 महिने ते 2 वर्षाचा कारावास या ठिकाणी 14 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना केल्यावरती आहे। तसेच 20 ते 50 हजार रुपयांचा दंड त्यामध्ये त्यांना ठोठावण्यात येतो। दुसऱ्या वेळेस 1 ते 3 वर्ष तुरुंगवास, म्हणजेच दुसऱ्या वेळेस जर ही त्यांनी चुकी केली किंवा कायद्याचं उल्लंघन केलं तर 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत जो 6 महिने ते 2 वर्षाचा कारावास होता तो वाढून त्या ठिकाणी येईल। दंड तेवढाच आहे, परंतु दुसऱ्या वेळेस कायद्याचं उल्लंघन झाल्यावर व्यावसायिकांसोबत पालकांना देखील 10,000 रुपयाचा दंड या ठिकाणी या कायद्यान्वये बजावण्यात आलेला आहे। हे नोट डाऊन करून घ्या। यावरती क्वेश्चन आपल्याला विधानात्मक हा बनवू शकतो। आता पुढचा दुसरा एक अधिनियम आहे जो आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006चा। विवाहाचं वय यासाठी 21 वर्ष व मुलीसाठी 18 वर्ष असं शारदा ॲक्ट म्हणून देखील आपण त्याला ओळखतो। बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार या 21 वर्षाच्या आतील व 18 वर्षाच्या आतील वयांचं जर लग्न होत असेल त्या ठिकाणी तर 2 वर्षाची कैद आणि 1 लाख रुपयाचा दंड या कायद्यानुसार त्या ठिकाणी आहे आणि निरीक्षकाची जबाबदारी गाव पातळीवर ग्रामसेवक आणि सरपंच यांची त्या ठिकाणी असते। आता पुढे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणाचा कायदा 2012 हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। क्वेश्चन कसा तयार होतो हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमधून पाहायचं आहे आणि महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। आता लैंगिक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे आपण त्याला एक प्रकारे पॉक्सो कायदा असं म्हणतो, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस 2012। ओके, 14 नोव्हेंबर 2012 पासून हा लागू झालेला आहे, अंमलात आलेला आहे। बालक म्हणजे या ठिकाणी वय वर्ष 18 दिलेलं आहे आणि विशेष न्यायालयाची तरतूद यामध्ये बाललैंगिक गुन्ह्याच्या तपासाकरिता केलेली आहे। शिक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर या कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यांचे शिक्षणाचे तरतूद जे आहे त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या। प्रवेशक लैंगिक हल्ला आणि एक लैंगिक हल्ला असे 2 गट केलेले आहेत। त्यामध्ये प्रवेशक लैंगिक हल्ला आणि गंभीर प्रवेशक लैंगिक हल्ला या संबंधित शिक्षेची तरतूद थोडी जास्त आहे। प्रवेशक लैंगिक हल्ल्यामध्ये किमान 7 वर्ष कैद व दंड आहे, तर गंभीर प्रवेशक या ठिकाणी प्रवेशक राहिलेला आहे। प्रवेशक लैंगिक हल्ला 10 वर्ष ते जन्मठेप व दंड अशा स्वरूपाचा आहे आणि लैंगिक हल्ला व गंभीर लैंगिक हल्ला यामध्ये अनुक्रमे 3 ते 5 वर्ष कैद आणि 5 ते 7 वर्ष कैद व दंड अशा त्या ठिकाणी शिक्षेचं स्वरूप आहे। बालकांचा लैंगिक छळ
त्या ठिकाणी जर होत असेल तर 3 वर्ष कैद व दंड आहे आणि पोर्नोग्राफीसाठी जर बालकांचा वापर होत असेल तर त्या ठिकाणी 5 वर्ष कैद व दंड अशा स्वरूपाचं लैंगिक गुन्हा या बालकांच्या संरक्षणाचा कायदा 2012 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर याला आपण पॉक्सो म्हणतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता बाल न्याय संगोपन व संरक्षण कायदा 2015 यालाच द ज्युवेनाईल जस्टिस यामध्ये केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट म्हणून 2015 म्हणून आपण त्याला ओळखतो. बालक म्हणून यामध्ये देखील 18 वर्षाखालील बालकांना लागू आहे. 15 जानेवारी 2015 पासून हा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. 15 जानेवारी 2016 पासून हा लागू करण्यात आलेला आहे. हा कायदा पूर्वी मूळचा 2000 सालचा आहे, पण त्यामध्ये नंतर दुरुस्ती करून हा कायदा 2015 म्हणून ओळखला जातो. महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे हे दुरुस्ती विधेयक 12 ऑगस्ट 2014 पासून लागू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये आता आपण 2 गटात विभागणी या कायद्याची झालेली आहे. त्यामध्ये गट कुठले, तर पहिला गट आहे संगोपन व संरक्षणाची गरज असलेले आणि दुसरे आहे कायद्याशी संघर्षरत असणारी बालके. मग यामध्ये 16 ते 18 वयोगटातील जे घृणास्पद गुन्हे करणारे जे बालक असतील यांना प्रौढ व्यक्तींप्रमाणे यांच्यावरती गुन्हा खटला चालविला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात या गुन्ह्याच्या तपासासाठी बाल न्याय मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत आणि बाल कल्याण समिती स्थापन देखील करण्यात आलेली आहेत. कशासाठी, तर बालकांच्या संगोपन आणि संरक्षणासाठी. ठीक आहे, तर या सर्व गोष्टींमध्ये आपण महत्त्वाचे क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होतील हे गोष्टी बघितलेल्या आहेत. रिव्हिजनमध्ये परत एकदा आपण थोडक्यात रिवाईज करूया. आता तुम्ही म्हणताल की अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा हा जो आहे हा आपण या ठिकाणी बघितलेला नाही. तर 1956चा हा जो कायदा आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळणार आहे आणि व्हिडिओ चालू असताना वरती आय बटनामध्ये सुद्धा तुम्हाला ती दिसणार आहे. ठीक आहे, मे बी एखाद्या वेळेस नाही जर दिसली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या PDF पेजवरती तुम्हाला ती नक्कीच मिळणार आहे. 1956ला हा कायदा झाला. बालश्रम प्रतिबंध व नियमन कायदा 1986 दुरुस्ती 12 झाली, लागू 16 पासून झाला. ठीक आहे, बालन्याय बालकांचे संगोपन व संरक्षण ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट JJA सुद्धा म्हणतात त्याला, 2000चा आहे. त्यामध्ये नवीन बदल करून 2015 हा केला. बालविवाह प्रतिबंधक कायदा कधीचा आहे, 2006चा आहे. आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षणाचा कायदा जो पॉक्सो ॲक्ट आहे तो 2012चा आहे. तर यामध्ये जोड्या लावामध्ये आपल्याला कायदा आणि वर्ष हे देखील त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सरावासाठी जाता जाता प्रश्न तुमच्यासाठी आहे, बालकामगार कायदा 1986 कोणाच्या शिफारशीवरून बनविण्यात आला. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामधील पर्यायानुसार तुम्ही तुमचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती सांगायचं आहे आपल्या, किंवा फेसबुकचं जे आपला पेज ग्रुप आहे तो लाईक आणि फॉलो करून त्यावरती सुद्धा तुम्ही कमेंट्स पाठवू शकता. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या अशाच एका नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.